जनता ने अगर मुझे जो चुन के दिया तो मैं सर्वप्रथम जनता के लिए वहां पे गटर का काम करना चाहूंगी। और मैं एक बहुत बड़ा विजन लेके इसमें आई हूँ, क्योंकि मैं पहले से ही बहुत समाज का कार्य कर रही थी। महानगरपालिका निवडणूक 2025-26 संपूर्ण शहरात निवडणुकीची धुमाकूळ आहे। अशातच सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराला कंबरली घातली। त्या सर्व घडामोडींवर माझ्याशी बातचीत करण्यासाठी उपस्थित आहेत ॲडव्होकेट ख्याती गरजजी। भारतीय जनता पार्टीकडून हे अधिकृत उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 18 मधून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। आपण आणखी जरूर चर्चा करणार आहोत। परंतु नमस्कार, आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहात आणि प्रभाग क्रमांक 18 मधून आपण उमेदवारासाठी घोषित उमेदवार आहात। काय विजन लोकांसमोर ठेवणार आहात आणि कसा प्रचाराच्या माध्यमातून आपल्याला लोकांकडून प्रतिसाद मिळेल? नमस्कार, जय श्री राम। मेरा नाम एडवोकेट ख्याति संदीप घरत है और मैं प्रभाग क्रमांक 18 क यहाँ से मैंने उम्मीदवारी का फॉर्म भरा है भारतीय जनता पार्टी की तरफ से। और इसके लिए मैं पक्षा पे सबसे पहले तो पक्षा बहुत बहुत धन्यवाद करना चाहूंगी कि पक्ष ने मुझे ये संधि दी है। और मैं एक बहुत बड़ा विजन लेके इसमें आई हूँ, क्योंकि मैं पहले से ही बहुत समाज का कार्य कर रही थी। लेकिन वो समाज का कार्य करते करते मुझे ऐसा लग रहा था कि और भी कुछ समाज के लिए करना चाहिए। प्रभाग क्रमांक 18 की जो समस्याएं है, जैसे गटर रोड जिसकी समस्या है, उसके लिए मुझे कुछ करना चाहिए। लेकिन उसके लिए ऐसी संधि जो मुझे पक्ष ने दी है, उसका अभी मैं पूर्ण लाभ उठाना चाहती हूँ। और मेरी जनता जो प्रभाग क्रमांक 18 की जनता है, उसके लिए मैं बहुत कुछ करना चाहती हूँ। जनता ने अगर मुझे जो चुन के दिया तो मैं सर्वप्रथम जनता के लिए वहां पे गटर का काम करना चाहूंगी। और जनता का साथ ही मेरे लिए बहुत मूल्यवान रहेगा। नक्कीच मॅडम, आपण स्वतः म्हटलेलं की जनता आपल्याला निवडून देईल, पण अशी काय विजन आपण जनतेसमोर ठेवलेलं आहे जेणेकरून जनतेच्या समोर आपण जात आहे आणि नगरसेवक झाल्यानंतर आपण कुठलं विजन त्याच्यासाठी करणार आहे आणि प्रभागामध्ये असं काही काम आहेत की आपण केलेली आहेत आणि नवीन विचारात माध्यमातून करणार आहोत? आता अगोदरची म्हणजे आता मी पहिल्यांदा निवडणूक मध्ये आता उतरले, पण पहिलाच्या जे माझ्या समाजकार्य करत होती मी, तेव्हा पण मला असं वाटायचं की इकडची जी जनता आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे। आणि जेव्हा जनता मला पक्षाने हे संधी दिली आहे आणि आता मी जेव्हा प्रचार प्रसार करते, तेव्हा डोर टू डोर जेव्हा माझा कॅम्पेन चालू आहे, तेव्हा ते डोर टू डोर कॅम्पेनला मी जाते, तेव्हा तिकडची जनताचा प्रतिसाद खूप खूप म्हणजे खूप चांगला आहे। आणि ते लोक म्हणतात आम्हाला आता बदलाव पाहिजे, काही करून आम्हाला ते बदलाव करून आम्हाला ते आमच्या काम वगैरे काम जे आहे, काम म्हणजे लोकांची कामं ते एकच आहे, गटर रोड पाणी, तेच, त्याच्याशिवाय त्यांच्या दुसरा काहीच त्यांना विषय नाही। त्यांना काही दुसरा काही विषय असा नाही की त्यांना करून पाहिजे। पण ते लोक ते पण म्हणतात की हे काम फक्त ना फक्त जे भारतीय जनता पार्टीच करू शकते। आम्ही त्यांना विचारतो का तुम्हाला असं वाटते आणि का भारतीय जनता पार्टीला तुम्हाला निवडून आणायचं आहे, तर ते बोलतात आम्ही बघतोय आदरणीय नरेंद्र मोदीजी जे आपले पंतप्रधान आहे देशाचे, त्यांनी केंद्रामध्ये जे काम केलेले आहे आणि आदरणीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तेव्हा भाऊ आपले, त्यांनी जे महाराष्ट्र प्रदेशमध्ये काम केलेलं आहे, त्यांचे काम बघून त्यांचे विजन बघून ते जनताला एवढा विश्वास आहे की इकडची गलीची कामं जे नगरसेवक करायला पाहिजे ती कामं फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नगरसेविका करू शकणार। म्हणून आम्हाला बदलाव पाहिजे आणि आम्ही या वेळेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे त्यांना पूर्ण बहुमत देणार आहे। आणि त्यासाठी त्या लोकांचा असा पण विचार आहे की ते निवडून आले नंतरच आमचं काम होणार आहे, त्यांची त्यांना गॅरंटी आहे। नक्कीच मॅडम, आपण आपला वेळ दिलात आणि आमच्याशी चर्चा केली। या होत्या ॲडव्होकेट स्वतः घेतात। प्रचाराला जोर आहे, प्रचाराला सुरुवात आणि लोकांना चांगला प्रतिसाद मिळतो। नगराची जी कामाची प्रश्न आहेत ती नक्कीच ते खऱ्या उतरतील, पण येणारा काळ हा 15 तारखेला जो निकाल निवडणुकीनंतर जो लागणारा निकाल आहे हा सांगू शकतो। कॅमेरा पर्सन धवलसह मी निलेश महाडिक, नालासोपारा।